तुमचं स्वागत करतो मित्रांनो. आज चाललो आहे आम्ही द्वारकाधीश मंदिर. मी आता विरारमध्ये आहे. मी आलो आहे, मी बायको पण आली इकडे. हे बघा मेवणा आहे, हा बघा मनीषा इथे, कौशिका इथे. आमची रिक्षा आहे इकडे बाहेर, साडवांची रिक्षा आहे, त्याच्यातूनच जाणार आहेत आम्ही लोक. तेव्हा ती मेवणी थांबले तिकडे समोर रिक्षा घेऊन. मित्रांनो साडवांच्या इथे 2 रिक्षा आहेत, ही एक आहे आणि बघा इकडे एक आहे रिक्षा. इकडे एक रिक्षा आहे. हे बघा हे आमचे साडू आहेत, शिवगण. चला आणि आतमध्ये कोण कोण आहे? अरे ही रिक्षा फुल झाली, आता मी कुठे बसायचं? मी कुठे बसायचं आता? हे बघा ही चेंडरा मेंढरा बसलेत पाठी डिकीमध्ये आमच्या. हे मम्मी कुठल्या रिक्षामध्ये? त्या ना या रिक्षात. चला आपण या रिक्षामध्ये बसूया. चला जाऊन दे. द्वारकाधीश मंदिर मित्रांनो ईस्टमध्येच आहे. जो स्टेशनवरनं जो रस्ता हायवेला जातो तिथूनच सरळ सरळ यायचं आहे. तुम्हाला स्टेशनवरनं रिक्षा मिळून जाईल. आता फेअर किती आहे काय माहिती नाही. किती आहे का फेअर? रिक्षावाले किती घेतात? हां 200 रुपये. हां जर तुम्ही प्रायव्हेट रिक्षा गेली तर 200 रुपये घेतात. आणि जर हां शेअरिंगमध्ये काय तरी 50 रुपये सीट आहे मंदिरापर्यंत जायला. पिल्ला बसले सर्वी पाठी. पिल्लू बघा, सर्वात छोटा पिल्लू. इकडे बघ सोनू. सोनू हे बघा छोटा पिल्लू. आज ट्रॅफिक मित्रांनो भरपूर लागले वाटतं. ट्रॅफिकच बघू शकता ट्रॅफिक किती लागले. मित्रांनो नवीन ब्रिज झाला आहे आता. पहिला इथे हा ब्रिज नव्हता आणि खालून गेले WDFCची लाईन, म्हणजे मालगाडीची लाईन गेले नवीन, त्याच्यामुळे हा ब्रिज नवीन बांधला आता याला मध्ये. हा ब्रिज पण तुम्हाला क्रॉस करून जायचं आहे. गाडी आहे वाटतं मागून. आला इथे मित्रांनो. हे बघा इथे लेफ्टला गेला मंदिर आणि समोर गेला तर तुम्ही हायवेला जाल. म्हणजे स्टेशनवरनं आल्याच्या नंतर जो ब्रिज लागतो तो उतरल्यानंतर पुढे आहे लेफ्टला. ट्रॅफिक दिसते. सुट्टीचा दिवस आहे. मंदिराच्या रोडला जाण्याच्या मार्गावर बघा किती ट्रॅफिक लागले इकडे. हा आणि बघा या 2 रिक्षा आम्ही इकडेच लावल्या आता. आणि आम्ही आता चाललोय चालत. 2 किलोमीटर. किती किलोमीटर किती चालायचं आता? 500 मीटर. 500 मीटर चालायचं असेल ना. बघूया आता जाऊया चालत. आपल्याला काय पर्याय नाही, कारण रिक्षात थांबत जाण्यापेक्षा चालत पोचू आम्ही लोक तिकडे. काय रे जाऊया पप्पा बाजू. हे साईडला इकडे साईडला गाडी जाऊ दे. नमस्कार करत हा सर्व आहे ना. चला हे बघ, चला आपण जाऊया चालत. हे बघा ट्रॅफिक किती आहे. इथे मित्रांनो रस्ता लहान पडतोय म्हणूनच जास्त ट्रॅफिक होते. आतमध्ये तर मला वाटतं ग्राउंड असणार लाईन मोठा. हे बघा इथे आतबाहेर ज्या पडत आहेत ना गाड्या, त्याच्यामुळे जरा ट्रॅफिक होते इकडे. हे बघा ग्राउंड इथे भरपूर आहे मोठा.
पार्किंगला वगैरे जागा आहे भरपूर इकडे आणि मंदिर आहे आतमध्ये. हे बघा केवढी पार्किंगला जागा आहे इकडे. पार्किंगची कमी नाही इकडे. बघा लाईन लागले वाटतं तिकडे. समोर मित्रांनो मंदिर आहे आता. हे बघा समोर मंदिर. ते भारी वाटतंय ना. डीजे कॅमेऱ्यामध्ये मित्रांनो झूम जास्त नाही आहे, त्याच्यामुळे जास्त क्लोज करता येत नाही एवढ्या लांबून. पण जवळ गेल्यावरच तुम्हाला दाखवीन मंदिर. पण गर्दी बघा किती आहे ती. सूर्य बघा चमकतोय. संध्याकाळ झाली आता, मावळायचा टाईम झाला त्याचा. हे सर्व आमची माणसं चालली तिथे पुढे. हे बघा रे इकडे ही लाईन कसली आहे? अच्छा प्रसादीची आहे. जागा तर मित्रांनो भरपूर आहे इथे. भरपूर मोठा ग्राउंड आहे. साडू बघा आमचे. हे बघा ही लाईन लागली इकडे. आता लाईनीत उभं राहूया आपण इकडे. बघा लाईन केवढी लागली होती. आपली माणसं एकत्र राहावा ना. चपल्या कुठे काढायच्या? चपल्या हे या लाईनीत आपली सर्व एकत्र. आहे सर्व लाईनीमध्ये. लाईन मित्रांनो इथे आता डिवाइड केले. तिकडून गेली लेडीजची लाईन. पहिल्या नव्हतं असं. आणि आमची जेंट्सची लाईन. जेंट्सची लाईन इकडे. पप्पा पप्पा इकडे इकडे या. हो पप्पा इकडे इकडे. साडू आमचे राहिले तिकडेच. स्तंभ बघा इकडे. काय बघून घेऊ आम्हाला विचारू काय आहे. मित्रांनो दर्शन करून आलोय. दर्शन काय फटाफट होतंय. गर्दी असली तरी येऊन पटकन जाऊ शकता. तुम्हाला जेवढी गर्दी दिसते त्यामुळे त्या दर्शनाला काही लेट होत नाही. आणि तुम्ही नक्षीकाम बघा इथे कसं केलंय ते बघू शकता. नक्षी पूर्ण तुम्हाला मंदिर दाखवतो कसं नक्षीकाम केलंय ते इकडे. मध्ये मध्ये मूर्त्या पण कोरून ठेवलेल्या आहेत इथे. हा
कैसे करेंगे हाँ मैं वही बोल रही तेव्हा इथे असं मूर्तींचं कोरीगाव पूर्ण तिन्ही बाजूला कले आहे बघा इथे. मित्रांनो मंदिर छान आहे, दर्शनाला या तुम्ही. आणि हे समोर बघा जीवदानीचा डोंगर आणि त्याच्यामागे मावळणारा सूर्य बघा किती छान दिसतोय. ह्याच्यात काय आहे हे इकडे बघा, काय समोर दिसतोय जीवदानीचा डोंगर. तेच द्वारकाधी आतमध्ये आहेत. इकडनं कसली लाईन आहे जींस त्रिशा उस पर नहीं खड़े रहना ये क्या है? चलो क्या है? लोकांनी ह्याच्यात पण पैसे टाकायला सुरुवात केली आहे बघा. इकडे पण कॉईन टाकायला चालू केले लोक. एकाने टाकले की 10 जण टाकतात. हे बघा सगळीकडे टाकलेत कॉईन. कुठं आहे मासे? मासे आहे त्याच्यामध्ये. मासे सुद्धा सोडलेत आतमध्ये. वो लोग कहाँ जा रहे हो दीदी? ओ दीदी वो लोग कहाँ जा रहे हैं? इकडे बघा कोरीगाव कसं केलंय. चारी बाजूला असंच केलंय कोरीव काम सगळीकडे. आता मित्रांनो लाईटी पण लागल्यात, तर बघूया आता इथे किती वेळ. लाईटिंगमध्ये चांगलं दिसेल आता हे मंदिर. साठी पण टाइमपास ठेवलेला आहे. हे बघ, आमची पोरं झाली खेळून इथे. उधर से उधर ए, चलो चला आता प्रसादीला झालं दर्शन. हा घेऊया ना प्रसाद. चप्पल घाला आपापल्या. चला प्रसाद पण घेऊया. प्रसादाची लाईन तिकडे पुढे आहे, ते बघा तिकडे दिसते. मित्रांनो आपल्याला इथे शिऱ्याचा प्रसाद आहे आणि आम्ही लाईन लावत आलोय. आता इथे आम्हाला मिळणार आहे. माझ्यामुळे सर्व होतं हे सर्व. हा, हे बघा, हिच्यामुळे मिळते आता आम्हाला प्रसाद. ही घुसली, ही मधी घुसली मधी. नाही मी नाही घुसला मध्ये, मी लाईनीत आहे बा. हे बघा इथे प्रसाद बनवत आहेत शिऱ्याचा. ते बघा आमची माणसं तिकडे खाऊन पण झाली.
हे बघा, इथे शिऱ्याचा प्रसाद मिळतो आपल्याला. चला पुढं चला. शूटिंग करतो. हो हो, युट्यूबला जा ना, युट्यूबला. हा बघा, इथे प्रसाद मिळालाय. प्रसाद हा प्रसादीप्रमाणेच खावा माणसाने. काय काय लोक याच्यासाठी एवढे भांडतात, तसं काय जेवणच आहे करून. हा. चला मित्रांनो, जाऊया आता घरी आपण. आता रात्र होत आले. माणसं बघा अजून येत आहेत. किती वाजेपर्यंत असतो? 9 वाजेपर्यंत. हा जीवन किती वाजेपर्यंत असतो? मित्रांनो 9 वाजेपर्यंत असतो रात्री. आणि दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत तुम्हाला हा बंद मिळेल. संध्याकाळी यायचं झालं तर 4 नंतर या. गर्दी दिसते पण दर्शन तुमचं फटाफट होऊन जातं, काय टाईम लागत नाही दर्शनाला. पहिला प्रसाद घेतो ह्या हातामध्ये, पडा भिडायचा प्रसाद. चला मित्रांनो, निघतो घरी. आमची मॅडम बघा, अंधार येतोय ना. हॅलो, इमानदा मॅडम पण आली, पण अंधार येतोय. अंधार येतोय ना, नाही दिसणार आपल्याला, दिसणार. चला मित्रांनो, जाऊया घरी आता. व्हिडिओ पण माझा मी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. एवढ्या गाड्या दाखवायच्या ना.